एवढं झाले नाही. मागच्या मंगळवारी मी गेलो नाही म्हणलं आता बरोबर नगरपालिकेमध्ये 4 नगर शोक आले. दादा बोलतील सगळ्याला मी टाळून दिलं म्हणलं जाऊ दे आता. दादा शांत होते ना मग जाऊ. फोन केला म्हणून म्हटलं की येतच नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालं आणि यानंतर पवार कुटुंबियांना जसा धक्का बसला तसाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार, पदाधिकारी हे देखील या धक्क्यातनं सावरले जात नाही. आपल्याबरोबर इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आहेत. खोसकर साहेब, अश्रू अनावर होत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? स्वतःला आम्हाला देवा निघून गेला. आम्हाला खोली सांभाळायला राहिलं नाही, सांभाळू शकत नाही राजकारणात. बापू स्वतःच्या पोराला जीव लावत नाही, एवढा दादा आम्हाला जीव लावायचो. वाईट एखाद्या मंगळवारी दिसलो ना लगेच फोन, तू का आला नाही, काय येत. अनेक वेळा दादांनी दरडावलं देखील होतं, रागवायचं तुम्हाला, सारखा सारखा माझ्याकडे येतो. काय नेमकी आठवण? रागावलं का? ज्या दिवशी रागावलं त्या दिवशी माझं काम झालं समजायचं. इट्टीशी फाटा ते वाडीवारा 62 कोटी रुपये शेतकऱ्याचे अटकले आणि वर्षभर मी समृद्धीच्या अधिकाऱ्याकडे गेलो, झाले नाही. दादाकडे गेलो, दादा माझ्यावर चिडले. 10-12 लोक संघ होते आणि दादा मला म्हणे तू एकटाच आमदार आहे का? तुला 4-4 वेळेस एकच टाइमला सगळे कामं का नाही करत? ते शेतकरी 30-32 शेतकरी होते. मी कॅन्टीनला जेवण करायला बसलो आणि दादांचा फोन आला. कुठे रे म्हणलं? दादा मी कॅन्टीनला जेवण करतो, तू लगेच ये म्हणजे. शेतकरी म्हण नाही दादा आता थोडंसं. दादानी चिडल्यामुळं साहेब, आमदार साहेब सारव करता फोन केला, रेकॉर्ड झाला दाखवलं. दादानी मला सांगितलं पुण्याला त्याला बोलवलंय, तुला 8 दिवसात पैसे. 8 दिवसात 62 कोटी रुपये वर्ग झाले. त्या शेतकऱ्यांनी म्हणजे इतके केलं का काय? दादा बोलायसारखं राहिलंच नाही, बोलाय वाईट. आता दादानंतर राष्ट्रवादी ही कल्पना तुम्ही कधी केली होती का? आता फार मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे. साहेब इतकं वाईट झालं, काँग्रेसमध्ये होतो तरी दादानी सांभाळलं. दोन्ही इलेक्शनला मला पहिल्या इलेक्शनला बोलून घेतलं. मला म्हणे तू मतदान मला केलं पाहिजे, मला बाकी काय सांगू नको, तू इकडे तिकडे जाऊ दे, तुझं मतदान मी धरलेलं आहे, ते तुला करावं लागेल. दादा म्हणलं मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. पहिल्या वेळेला बोलून घेतलं, दादाला फोन लावून दिला. दादा म्हणे ते अशोक चव्हाण बिव्हाण जाऊ दे, तुला मतदान करून मी दादाच्या शब्दाच्या पुढे. आता दोन्ही शब्द मी दादाचे नाही टाळले. दादा आम्हाला सोडून गेलं. काय किती हे कुठल्या निवडणुकीचं सांगताय? विधान परिषदेच्या इलेक्शन मध्ये दोन्ही पहिल्या आणि मागच्या नंतरचे. मी दादाचे शब्द नाही डावलले. दादा त्यांच्या पोराला जीव लावत नव्हता, एवढं मला जीव लावायचं. इतकी वाईट. झिरवळ साहेबांनी काल असं वक्तव्य केलं होतं की सुनित्रा वहिनींकडे संपूर्ण राष्ट्रवादीची कमांड आली पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं गेलं. काय आता कुटुंब दुःखात आहे, मी त्याच्यावर नाही बोलू शकत. काय मी लहान माणूस आहे, परंतु कुटुंबातला घरातला फॅमिली मेंबर मला वागवला दादानी. अशी नाही भरून निघणारी विषय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत असं आपल्याला वाटतं? हे तर 100% झालं पाहिजे. कारण काय हे मित्र पहिल्यापासून जयंत पाटील साहेबाला त्यांना सांगा, साहेब तुम्ही एकत्र या, आमच्यासारख्या सामान्य पोरांना आम्हाला खूप अडचण आहे. तुम्ही जेवढा जीव लावतो तेवढा दादाही लावतो, जयंत पाटीलही, सगळेच राष्ट्रवादीचे पवार साहेब सुद्धा स्वतः माझ्यासारखे मला पुण्याला बोलवलं. त्यावेळेस स्वतः बोलवलं दोनदा, तू दादाकडे निघून जाय, काँग्रेसमध्ये थांबू नको, तुला काँग्रेस तिकीट देणार नाही. साहेबांना पुण्याला बोलवलं. पुण्याहून मला परत जयंत पाटील साहेबांनी फोन केला. पण मला पुण्याला फोन केला मला, तू म्हणे म्हणलं पुण्याला आलो मी, नाशिक येलो म्हणजे नाशिक मुंबई आहे. मुंबईला जयंत पाटील साहेबांनी बोलवलं, थोरात साहेब तिकीट देणार नाही, तू अजितदादाकडे निघून जा. आता पुढे काय म्हणजे दादांचे मंत्रीपद आहे ते कोणाला दिले जातात? आता नेते मंडळी त्या घराण्यातच दिलं पाहिजे.
कारण त्या घराणं सोडून नाही कोणी सांभाळू शकत. शेवटी कुटुंब शेवटी त्यांनी चालवलेलं आहे, पूर्ण चालवलं कुटुंब. हे इगतपुरीचे आमदार आहेत, अजूनही धक्क्यामधनं ते सावरले जात नाहीयेत. खरं तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या भेटीसाठी ते आलेले होते, मात्र दोघं एकमेकांच्या समोरासमोर आले आणि यांच्या अश्रूंचा बांध हा फुटलेला आहे. खूप जिव्हाळा होता. अजित पवार, खोसकर, त्याचबरोबर झिरवाळ यांच्यावर अजितदादांनी नाशिकची पूर्णपणे जबाबदारी सोडलेली होती. आपण बघितलं नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील हिरामण खोसकर यांची कन्या होती आणि संपूर्ण भूमिका हे नरहरी झिरवाळ हेच पार पाडत होते. झिरवाळ साहेब, मोठा धक्का बसला. तुमचे सहकारी आहेत, अजून स्वतःला सावरत नाहीये, तुमची अशीच परिस्थिती आहे. काय शेवटी महाराष्ट्रात कुठे कानाकोपऱ्यात जरी गेला, आता काल परवाचं जे वातावरण बघितलं तर अक्षरशः स्मशान शांतता. एक दिवस रात्र, दुसऱ्या दिवशी अंत्यविधीपर्यंत एकही कोणी कोणाबरोबर काय होईल, कसं होईल, कुठलंच प्रकारचं कोणाच्या मनात ध्यानात येत नसेल अशी परिस्थिती शांत होती. एकमेकाच्या समोर जाणं, फक्त एकमेकाला पाहत राहणं, न बोलणं असा प्रकार होता. अंत्यविधी झाल्यानंतर जेव्हा लोक बाहेर पडायला लागले तेव्हा आता संपलं, पण आता पुढं काय. आणि म्हणून जी चर्चा होत होती त्या चर्चेत मी सांगितलं का अनेकांचं म्हणणं का आता सुनित्राताईंना दादांच्या जागेवर त्या ठिकाणी आणलं गेलं पाहिजे किंवा पवार फॅमिली पुढं असेल तरच आपला टिकाव आहे. टिकाव म्हणजे राजकारणासाठी नाही, पण सामाजिक जे काही आत्तापर्यंतचं त्यांची कारकीर्द झाली असेल ती सामाजिक जरी विचार केला तर कामाच्या माध्यमातून काय आहे ना, अगदी ग्रामीणला, कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी दादा दादा आणि विशेषतः तरुणांचं आशास्थान होतं. हे कालसुद्धा त्या ठिकाणी अंत्यविधीला दिसलं. पक्ष पातळीवर असे चर्चा झालेल्या आहेत, असे निर्णय झालेले आहेत? नाही, पक्ष पातळीवर अजून काय, कालची घटना घडली, पक्ष पातळीवर काहीच नाही. परंतु अप्रत्यक्ष आम्ही जेव्हा एकमेकाला भेटतो त्यावेळेला अशी चर्चा होते की काही करून आपल्याला जर आता तरायचं असेल किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर मी मंत्री आहे एका विभागाचा, मी काम करू शकतो माझ्या मतदारसंघाचं, फार फार तर जिल्ह्याचं, पण ज्या पटीत, ज्या तुडीत, तर त्यांची बरोबरी आपण नाही कोणी करू शकत. इतरही तशाच पद्धतीचे आहेत. म्हणून दादांच्या जागेवर सुनित्राताईंना उपमुख्यमंत्री करावं अशा पद्धतीनं कालचं अनेक ठिकाणच्या चर्चा होत्या. पण दादांकडे जी खाती होती, अर्थमंत्र्यासह इतर महत्वाची खाती होती, ती कोणाकडे दिली जावी असं कोण सक्षम वाटतं? खात्यांचं आता शेवटी मुख्यमंत्री महोदय ठरवतील. त्याच्यामुळं हा तुमच्या पक्षाच्या वाट्याला आलेली खाती आहे ते आता त्याच्यात शेवटी मुख्यमंत्री महोदय काय कसे बदल करायचे का आहे तसेच द्यायचे तो वरिष्ठांचा निर्णय राहील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि जयंत पाटील ज्यांनी याआधी खातं सांभाळेल त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद द्यावं अशी एक सूर उमटतोय. आहे एकत्र पवारसाहेब तरी खूप दिवसापासून मला वाटते दादांच्या त्यांच्या बैठका होत होत्या हे आपल्यालाच माहीत आहेत. त्याच्यामुळे कदाचित तो पावित्रा त्या वेळेपासून सुरूच होता आणि आता ही एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित एकत्र आल्याचं चिन्ह अगदी काल परवापासून आपल्याला पाहायला मिळतं, चर्चेत येतं. अंकुश काकडेंनी पण असंच वक्तव्य केलंय की 8 फेब्रुवारी नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी काहीतरी शक्यता व्यक्त करत. 8 फेब्रुवारी म्हणून नाही, पण लवकरच मला वाटतं ते एकत्र होतील. कारण आताही जे कोणी जातील राज्यभरातून साहेबांना भेटायला तर कदाचित प्रत्येकाची भावना साहेबांपुढं मांडली जाईल असं एकूण वाटतं. मी परत जाणार आहात साहेबांची भेट घेण्यासाठी? जाणार आहे, कारण काल निव्वळ गर्दीत फक्त नमस्कार करून आलो. थोडंसं जाऊन एक सांत्वनपर, त्यांचं सांत्वन किंवा आमचं सांत्वन, एकमेकाचं सांत्वन म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पक्षाच्या संदर्भात काय तुम्ही चर्चा करणार साहेबांशी, काय विनंती करणार आहात? आम्ही विनंती करू ना का साहेब, आता कोणालाच कोणीच राहिलेलं नाही. कारण साहेबांची प्रकृती, साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीनेच आमची एक तयारी राहील. पण आता तुमची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे आहेत, तुम्ही सुनित्राताईंचं नाव घेतलं, यापैकी कमांड म्हणजे अजितदादांची जागा तर कोणी घेऊ शकणार नाही, पण ती जबाबदारी कोणाकडे दिली जावी अध्यक्ष म्हणून? पण
अध्यक्ष म्हणून आता तटकरे साहेब आहेत, पण देश पातळीवर जसं दादांच्या जागेवर आता पुन्हा एकत्र आले तर सुप्रियाताई राहतील म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल राहतील, कारण देशात ज्यांनी काम केलं आहे त्यांनाच कोणाला तरी पुढं केलं जाईल. एका बाजूला आपण बघतोय की ही पुढची पिढी पण पवारांची आता राजकारणामध्ये आलेली आहेत. रोहित पवार असतील, पार्थ पवार आहेत, योगेंद्र पवार, हे सगळ्यांची एक मन होतील त्यासाठी अनेक काही तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील काय? काही जरी असेल तरी ती शेवटी एवढी 50-60 वर्ष ज्यांनी समाजकारण राजकारणात घालवले त्या घरात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांचे छोटे मोठे काही हेवेदावे असतील, मागं काही झालेल्या घटना असतील तर ते एक होतील, कारण त्याच्याशिवाय कोणालाच पर्याय नाही, त्यांना नाही, आपल्याला नाही, कोणालाच नाही. पण मग एक राष्ट्रवादी सत्तेत आहे, एक विरोधात आहे. मग हो ना, आत्ता त्याच्यानंतरचं समजा एकत्र झाल्यानंतर काय करायचं काय नाही करायचं ते शेवटी मोठे साहेब, सुनीत्रावहिनी, सुप्रियाताई, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब हे मिळून सगळे मिळून निर्णय घेतील आणि एकत्र होतील. काही त्याच्यात अडचण येऊ नये असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांना तुम्ही असा प्रस्ताव देणार आहात? तुम्ही काही भेट घेणार आहात? मुख्यमंत्री महोदयांना भेटू नका बाबा, आता आमचं कसं व्हायचं काय व्हायचं, शेवटी आम्ही महायुतीत तर आहोतच ना, त्या पद्धतीने भेटू. हे आहेत मंत्री नरहरी झिरवळ, त्यांच्या बाजूला आमदार हिरामण खोसकर आहेत. हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकमधील कमान सांभाळणारे नेते आहेत. त्यांचं म्हणणं आहे अजितदादा तर आपल्यामध्ये नाहीये, मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या एकत्र आल्या पाहिजेत. मोठे साहेब म्हणजे शरद पवार यांनी आता पुन्हा एकदा कमान हाती घेतली पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही दिली पाहिजे आणि जे खाते वाटप करायचे आहेत त्यांचा प्रस्ताव जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिला जाणार असला तर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशा स्वरूपाचा सूर यांच्याकडे आहे. त्यामुळे आता अजितदादांचं सर्वात मोठं असणारं अर्थ खातं हे कोणाकडे जातं, कारण आता बजेट हे लवकरच सादर होणार आहे, त्यामुळे अर्थ खातं कोणाकडे जातं याकडे लक्ष लागलेले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र येतात, आल्यानंतर सत्तेत बसतात की विरोधात बसतात असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.